मीरा, आज ब्रेकफास्ट साठी काय बनवतेस? ब्रेडचा चिवडा आणि चीज सँडविच. ब्रेडचा चिवडा इथे आवडतो सगळ्यांना? हो. बाजूला हो, माझ्या हातचा खाऊन बघा, नाशिक स्पेशल. साईडो 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 साईडो. अरे तुला कांदा चिरता येतो? हॅलो, मी लहानपणापासून आईला किचन मध्ये हेल्प करतोय. कमाल आहे मी. हा झाला कांदा चिरून. साईड या साईडला या साईडला या साईडला. गॅस ऑन करायचा माहितीये मला. एकच सेकंड. ओके. तेल तेल. ओके, मी घेतो. बस, गॅस थोडा फास्ट करूया. ओके. तुला माहितीये मीरा, माझ्या आईचं म्हणणं मला आत्ता पटतंय. कारण जॉबसाठी मुंबईत किंवा बाहेर कुठे जावं लागलं तर मला यायला हवं ना सगळं. आणि ते दिवस गेले आता की स्वयंपाकघरात स्वयंपाक फक्त मुलींनीच करायचा. आम्हाला यायला हवं ना काही. पण तिला कुठे माहितीये, इथे तर खाण्यापिण्याची माझी चंगळच सुरू आहे. तापलंय आता तेल. येस. मीरा, मी माझी ही प्रॅक्टिस सोडणार नाही. कारण लाईफ मध्ये एकच सिच्युएशन कायम राहते, आपल्याला सगळ्यासाठी रेडी असायला हवं. ओके. गुड और बॅड. गुड असेल तर वेलकम, आणि बॅड असेल तर मूव ऑन. ओके. कांदा दे. कांदा. थँक्यू. बरं, तुला पटतंय ना हे सगळं? हो. मिरची खूप झाली. एकच सेकंड. तुला माहितीये का, म्हणजे बघ, आपलं कसं आहे, कांदा चिरताना काय होतं, डोळ्यात पाणी येतं. असं ना फुरफुर करावं लागतं. आणि टोमॅटो चिरताना हा हा. देअर यू आर. तुला माहिती आहे ना, तू हसतात. मी हसताना काय? दूध उतू जात. ब्रेड दे. इथं ठेवलंय का? समू, अगं त्या चवळीच्या शेंगांवर का राग काढते? मग कुणावर काढू? चांगला होता होता साखरपुडा मोडला त्या आदित्याने. त्या आदित्यचं तोंडच बघायचं नाही मला, घरातच ठेवायचं नाही त्याला. अगं काय बोलतेस तू कमे? आदित्य नसतं तर मेरीच्या आयुष्याचं काय झालं असतं कल्पना नाही करवत आहे मला. फार पुळका ना तुम्हाला त्याचा. हो. बाहेरच्या बाहेर धमकी देऊन त्या अक्षयला सरळ करायचं होतं. साखरपुडा मोडायची काय गरज होती? लग्नानंतर सुधारला असतं ना तो. अगं जनाची नाही मनाची तरी लाज बाळग जरा. सख्खी भाची आहे ना ग तुझी. काही सांगू नका, हल्ली कुणी कुणाचं नसतं. मला माझ्या अथर्वच्या भविष्याची तरतूद करायची आहे, म्हणून त्या दोन्ही मुलींचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. काही गरज नाही अथर्वच्या भविष्याची तरतूद करायची. अथर्व स्वतःच्या हिमतीवर मिळवेल सगळं. त्याचं तुमच्यासारखं झालं म्हणजे एक मी हाल काढते ते बस आहे ना, त्याने नको भोगायला. मोठे सद्गुरू काय
काय ग बाई, आता परत सुरुवात करा, परत स्थळ शोधा. मुलीचा साखरपुडा मोडलाय म्हटल्यानंतर स्थळ पण येणार नाहीत पटकन. सगळा भार माझ्या डोक्यावर. आता येणार आहे का तुमचा तो आदित्य मदतीला? सद्गुरू सद्गुरू सद्गुरू. एंगेजमेंट? अगं परवा म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन. लग्न मोडायला चाललीस की काय? मुश्किलीने ठरलंय, काहीतरी करू नको ग बाई. कसला विचार करतेस? शाळेत जाऊ की नको हाच ना? हो, म्हणजे थोडं अवघडल्यासारखंच वाटतंय. आज शाळेत सगळ्यांच्या तोंडी हीच चर्चा असणार. का? या सगळ्यात तुझी काय चूक आहे? तू का इतकी घाबरतेस? मीरा, अजिबात घाबरू नकोस, तुझी काहीच चूक नाही. तुला मान खाली घालायची गरज नाहीये मीरा. ताट मानेने बाहेर पड. शाळेत किंवा शाळेबाहेर कुणीही काही विचारलं ना तर खणखणीत आणि खरं उत्तर दे. कर नाही त्याला डर कशाला मीरा? आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. सॉरी सॉरी, मला उशीर झाला ना. माझ्यासाठीच थांबला होतात ना. चला 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 चला. नाही नाही आहोत आपण वेळेत. अरे देवा, पाऊस. अरे छत्री नाही माझ्याकडे पण नाही आणली आहे. चल, चल, बाजूला चल. सावकाश. यार मला खूप मस्त वाटतंय. मला पिझ्झा असं वाटतंय. जायचं? चल चल चल. अगं वेडी आहेस का? कामावर जायचंय. नको. कसले बोर आहात यार तुम्ही. तुम्ही बसा म्हाताऱ्यासारखे, मी चालले. ताई ये ना. अगं मधुरा, सर्दी होईल तुला. लवकर ये इथे. अगं तू वेडी आहेस का? किती मस्त माहोल आहे. ये. अरे आदित्य, तू तर ये, तिला सांग. खरंच नको. ये लवकर. अगं मामाला नाही कळणार ताई. आय प्रॉमिस. ये लवकर. आदित्य ये ये ये. आदित्य. अरे यार, तू घेऊन ये तिला. ये.
कळतंय मला. तुझ्या मनाची अवस्था काय झाली असेल आता त्याचा अंदाज येतोय आनंदा. बघता बघता डाव जुळला काय, बघता बघता डाव उधळला काय. आनंद हा एक दृष्टिकोन झाला बघण्याचा. म्हणजे बघ, आपण चांगली बाजू का बघू नये. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं मी म्हटलं तर. म्हणजे बघ, काल ज्या गोष्टी आपल्या नजरेसमोर आल्या, जे काही कळलं ते मीरेच्या लग्नानंतर कळलं असतं. नाही, पैशापरी पैसा गेला असता त्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त नसतं करे झालं. आणि ते तुला सहनही नसतं झालं असतं का मला सांग. तर आपण असं का म्हणणं की खर्चटण्यावरही निभावलं बाबा. माधवराव, मला नेहमीच कौतुक वाटतं तुमचं. आयुष्यभर बरेच फटके खाऊन सुद्धा तुमचा ऍटिट्यूड पॉझिटिव्हच राहिलेला आहे. हे सोपं नाहीये. थँक्स. हो, तुमचा पॉइंट चांगला लक्षात आलाय माझ्यात. पण मी तेच म्हणतो की बाबा तुम्हाला चांगलं गाईड करतील. हा, ठीक आहे. अरे तू घे आधी, डोकं पुसून घे, ओलं झालं. आजारी बिजारी पडशील. ती देऊ पुसून. हो चालेल. थँक्यू बाय. काय भिजला? अरे अचानक पाऊस झाला पण मज्जा आली. डोंट वरी, मस्त चहा पिऊया आपण. दिलीप, ऐक ना, 3 मस्त चहा घेऊन ये, आलं टाकून. ओके, बसा. हो. ताई कशी आहे आता? बरी आहे, म्हणजे ठीकच आहे खरं तर. शाळेत गेली आहे पण नर्वस आहे खूप. खूप इमोशनल आहे ती. हो रे, म्हणून तर काळजी वाटते ना खूप. बरं झालं आपल्याला हे सगळं एंगेजमेंटच्या आधी कळलं. ऑल क्रेडिट गोज टू आदित्य. आदित्य, सिरियसली थँक्यू. थँक्यू काय म्हणतेस. माणुसकीच्या नात्याने ते माझं कर्तव्य होतं. काय मिहीर? नाही आदित्य, हल्लीच होतो आपापलं बघतो, कुणी कोणासाठी एवढं करत नाही. तू खरंच ग्रेट आहे. कमाल, अगदी घरच्यासारखा फील आलाय. थँक्यू सो मच मिहीर. ऍक्च्युली थँक्यू मधुरा. म्हणजे अगं म्हणजे तुझ्यामुळे मला घरच्या माणसासारखी काळजी घेणारा मित्र मिळाला. नाहीतर आधी मला वाटलं होतं की मुंबईचा मुलगा माझ्याशी फ्रेंडशिप करेल. तर मिहीर, यू आर देअर बडी. पॉझिटिव्ह होऊन मी आदित्यबद्दल चुकीचा विचार करत होतो का? आनंद, आपण जे काही करतो ते जाणणार कोणीतरी आहे या जगात. ही जाणीव फार मोठा दिलासा देणारी असते. तुझंच बघ ना, ज्या तऱ्हेनं या 2 पोरींसाठी तू अख्खा आयुष्यपणाला लावलंस. हे कर्तव्यच होतं माझं. शेवटी माझ्या सख्ख्या बहिणीच्या मुली आहेत त्या. समजू शकतो मी, पण आनंदराव, हेमाताई अजून तुमची वाट बघतायत बरं का. नाही, त्या गोष्टीचा विचारच करत नाही मी. लग्नाच्या गाठी या वरच बांधलेल्या असतात. लग्नाच्या गाठी काय मीरा कशी? झाली कावरी बावरी. आज हसत मुखाने, हिमतीनं
नवीन दिवसाची सुरुवात केली तिनं. हो ना? माझ्या मनावरचं मोठं ओझं दूर झालंय. पण तुला सांगतो, आनंद का घ्यायचा रे? हे ओझ वगैरे नाही घ्यायचंय. आहेच ना स्वामी, तुम्ही घ्या म्हणावं ओझ. मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय ना, ओझ तुमची जबाबदारी वाटते. माझंच फक्त तू आमच्यासाठी एवढं केलंस आनंदा, एवढं मोठं घर दिलंस आम्हाला. त्या अथर्वसाठी तर सारखं काही ना काहीतरी करतच असतो. आणि मी कधी कधी विचार केला ना की लाज येते रे स्वतःची. काय बोलताय तुम्ही माधवराव? आत्ताच बोललात ना, यश देणं न देणं त्याच्या हाती आहे. मिळालं नसेल तुम्हाला मनासारखं यश, पण तुमची मेहनत नाकारली जाणार नाही. तुम्हाला सांगतो माधवराव, चांगल्या माणसांबरोबर फार काळ वाईट होऊ शकत नाही. लाख बोललो आनंदा. चांगल्या वा वा. या तुझ्या वाक्यावर माझ्या हातचा एक छानसा फक्कड चहा कसा वाटेल तुला? अगदी मनातलंच बोललात, पण बरं वाटलं. ऑफकोर्स तुमच्याशी बोलल्यावर नेहमीच बरं वाटतं. आलीस का मीरा? अगं मला वाटलं कालच्या प्रसंगानंतर शाळेत येतेस की नाही आता. आणि हे काय, छत्री विसरलीस वाटतं. काय ग मीरा, फार वाईट झालं. कळलं मला देसाईबाईंकडून. नेमकी मी सुट्टीवर आणि हे सगळं घडलं. तुझं ना नशीबच खडतर आहे. आधी लग्न ठरत नव्हतं आणि आता लग्न ठरलं तर मुलगा असा निघाला. मला खरंच खूप दया येते तुझी. तुझ्यासारखी एवढी चांगली मुलगी आणि तिच्या पदरी हे असं यावं, हे किती वाईट आहे. हो ना देसाईबाई? हो ना. काय ग, सगळी खरेदी वगैरे झाली होती म्हणे, सगळं फुकट गेलं असेल ना? तेच ना, पण तू आशा सोडू नको. हा, होईल काहीतरी असं आपलं म्हणायचं आपण. नाहीतर हा असा एकदा डाग लागला ना की मग पुढचं सगळं कठीण होऊन जातं. साखरपुड्यापर्यंत गेल्या गोष्टी, साखरपुड्याच्या दिवशीच लग्न मोडलं. या अशा गोष्टी पसरायला काही वेळ लागतो का? मग मुलाकडची मंडळी विचार करतात, नको बाई असली मुलगी करायला. जाऊ दे ग मीरा, नको जास्त विचार करूस तू. आणि तू अशा चेहऱ्याने वर्गात मुलांना शिकवायला जाणार आहेस का? झालं ते झालं गो, सोडून द्यायचं. हो ना, या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात. आपण कुठे काय करू शकतो? मी जाते तासाला. तुम्हाला नाही का तासाला जायचं दळवीबाई? नाही नाही, आहे तर चला, मला पण निघायचंय.